नागपूरमध्ये अधिवेशन जे सुरू आहे, खरं तर हे 3 आठवड्याचं अधिवेशन पाहिजे होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे ते विषय तर आपण घ्यायलाच पाहिजे होते, पण सगळ्यात प्रामुख्याने विदर्भाचे मुद्दे हे या अधिवेशनामध्ये चर्चेत यायला पाहिजे होते. पण दुर्दैव असं गल्लीतले विषय या अधिवेशनामध्ये जास्त चर्चेत दुर्दैवाने त्या ठिकाणी येत आहेत, पण महत्त्वाचे विषय कुठेतरी बाजूला राहत आहेत. पण शेवटी मराठी मीडिया लोकांपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे हे घेऊन जात असते. त्यामुळे आज आपल्या सर्वांसमोर एक महत्त्वाचा मुद्दा आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून मांडणार आहोत. ते म्हणजे NCRBचा एक रिपोर्ट, म्हणजे केंद्र सरकारचा एक रिपोर्ट काही दिवसांपूर्वी हा प्रसिद्ध झाला. हा खरं तर क्राईम रेट राज्यांमध्ये काय लेवलला आहे या बाबतीचा हा रिपोर्ट असतो. याच्यामध्ये विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राचा अव्वल नंबरला दुर्दैवाने त्या ठिकाणी जाऊ शकला नाही, पण क्राईमच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचा कुणीही हात धरू शकलं नाही, अशी आजची परिस्थिती आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर विनयभंगमध्ये महाराष्ट्र दुसरा आहे, बलात्कारमध्ये महाराष्ट्र हा UP आणि बिहार नंतर 4था नंबरला त्या ठिकाणी आहे. सेक्शुअल हॅरेसमेंट महाराष्ट्र दुसरा, त्याच्याचबरोबर विदेशातून मुली इम्पोर्ट करण्यासाठी महाराष्ट्र पहिला, ह्युमन ट्रॅफिकिंग मानवी तस्करीमध्ये महाराष्ट्र पहिला, त्याच्यावर पॉस्कोमध्ये महाराष्ट्र दुसरा, लहान मुलांशी संबंधित कायद्याचे गुन्हे महाराष्ट्र पहिला, लहान मुलींची किडनॅपिंग महाराष्ट्र पहिला, किडनॅपिंगमध्ये UP बिहार नंतर महाराष्ट्र तिसरा, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. या मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला पाहिजे. पण आपण विधान परिषदेमध्ये चर्चा जर बघितली तर गल्लीतली भांडणं याच्यावर चर्चा करण्यामध्ये एक दीड तास त्या ठिकाणी घालवला जातो. खऱ्या अर्थाने या विषयावर चर्चा केली गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि याच्याबरोबर शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला, युवा या विषयावर पण चर्चा खऱ्या अर्थाने होण्या पाहिजे, पण ती आज होताना दिसत नाही. आज काही विषय हे अधिवेशनामध्ये चर्चेत येणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं आलेलो आहोत त्या विषयावर बोलण्यासाठी. आता काय निर्णय घेतात ते तुम्ही घ्या, पण फक्त घोषणा करू नका एवढी विनंती त्या ठिकाणी आहे. अजून एक महत्त्वाचा विषय आपण समजून घ्या, यात भेदभाव कसा केला जातो. जेव्हा आंबेगाव, जुन्नर या भागातल्या सर्व स्थानिक नागरिकांनी एक मोठं आंदोलन केलं होतं या बिबट्याच्या परिस्थितीच्या विरोधात, तेव्हा तिथं मंत्री आले, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब तिथं गेले. तिथं जे आंदोलन करत होते त्यांच्यावर वेगळ्या कलमाच्या अंतर्गत कारवाई झाली. पण दुर्दैव असं सर्व समाजाचे, सर्व पार्टीचे लोक तिथं आंदोलन करत होते आणि तिथं एकनाथ शिंदे साहेब गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आंदोलन लोकांसाठी केलं, लोकांच्या हितासाठी केलं, ज्या ज्या लोकांवर कारवाई झाली विविध कलमाच्या अंतर्गत हे सगळी कलम आम्ही मागे घेऊ असं सांगण्यात आलं. पण जे सत्तेतले कार्यकर्ते होते, पदाधिकारी, नेते होते, त्यांच्यावरचे कलम हे मागे घेतले. पण राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार, काँग्रेस या सर्व कार्यकर्ते ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरचं मात्र कलम हे दुर्दैवाने मागे घेतलेलं नाही. म्हणजे सरकार भेदभाव करत असताना या बाबतीत सुद्धा भेदभाव करतंय. बिबट्याच्या बाबतीत त्यांनी आंदोलन केलं आणि सत्तेतल्या लोकांवरचे फक्त कलम मागे घेतले आणि जे विरोधात आहेत त्यांचे कलम मात्र त्या ठिकाणी तसेच ठेवले. आता राहिला प्रश्न बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल. पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो. याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्त्वाचं आहे. ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे. पण ते न होता आम्ही बिबटे धरू, ते भारताच्या बाहेर नेऊ. जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत. सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे, मग त्या देशाचं अप्रुव्हल आहे का, त्या बाबतीत त्यांनी काही परवानगी दिली आहे का. कुठंतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे. पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. दमानियांनी समजा जर मुद्दे त्या ठिकाणी आणले असतील, त्याची सखोल चौकशी ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे. फक्त मला एक कळत नाही, भ्रष्टाचार सर्वच पक्ष त्या ठिकाणी करतात, पण मुद्दे पुढे येत असताना भाजप सोडून मात्र मुद्दे सगळ्यांचेच पुढे येतात. सामाजिक कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, हे सरकारच भ्रष्ट आहे. मग मुख्यमंत्र्यांपासून फार सर्व मंत्र्यांपर्यंत हे जे काही कार्यालय असतील या सगळ्यांचा फार चुकीच्या पद्धतीचा व्यवहार या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मुद्दे पुढे येत असताना हायकमांड कुठलं आहे हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येत नाही, पण कुठंतरी
त्यांच्याच मित्रपक्षाचे म्हणजे भाजपच्याच मित्रपक्षाचे विषय पुढे येतात, जे कुठले असतील पुरावे असतील तर शहानिशा होणं महत्त्वाचं आहे. पण आमचं मत आहे, नागरिकांचं मत आहे, सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करत असताना भेदभाव न करता सर्वच पक्षांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे घेऊन आणले पाहिजे आणि त्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या जर सर्व पक्षाचे मुद्दे घेऊन आंदोलन करायला तयार असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहून महाराष्ट्र हितासाठी आंदोलन त्या ठिकाणी करू. आज अजितदादांना एकटं पाडलं जात असावं, उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना एकटं पाडलं जाईल. मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर आकडेवारी ही बघितली जाईल. त्याच्यामध्ये समजा एकनाथ शिंदे साहेबांची आकडेवारी योग्य नसेल आणि एक हाती सत्ता जर भाजपची आली तर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला वाऱ्यावर सोडलं जाईल. फक्त मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांना अजूनपर्यंत हात त्या ठिकाणी लावला गेला नाही. नवी मुंबईमध्ये जो भ्रष्टाचार झाला सिरसाटांकडनं 5,000 कोटी रुपयाचा, याचे सर्व पुरावे मी दिले होते. पण कुठेतरी आमच्या ऐकण्यात असं येतंय मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊ द्या, काय परिस्थिती आपण बघूया आणि नंतर मग शिरसाटांवर तिथं कारवाई करायची का नाही करायची या बाबतीतला सरकार निर्णय घेणार आहे. म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर सुद्धा इलेक्शनची परिस्थिती बघून कारवाई करायची का नाही करायची हे ठरवलं जाईल. पण एक तुम्हाला सांगतो, 2028 पर्यंत यांचा उपयोग आहे तोपर्यंत उपयोग हे भाजप करून घेईल. त्यानंतर यांच्यातलेच बरेचसे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील आणि 2029 लोकसभेला तिथं भाजप विरुद्ध सर्व इतर पक्ष अशी ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. काय झालंय की एकनाथ शिंदे साहेब नाराज होतात, मग ते कुठेतरी साताऱ्यामध्ये त्यांच्या गावामध्ये जाऊन शेती करतात, नाही तर दिल्लीला जाऊन बसतात. आता दिल्लीला जाऊन कोणाशी भेटतात काय बोलतात माहीत नाही. मग ही नाराजगी अनेक दिवस चालल्यानंतर दिल्लीतले काही लोक हस्तक्षेप करतात. मग त्याच्यामध्ये मांडवली होते, चर्चा होते, सीटमध्ये पुढं मागे त्या ठिकाणी होतं तिकिटाच्या बाबतीत. आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत हे लोक प्रेमात पडतात. म्हणजे लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे, पण ती स्वार्थापोटी आहे. किती तिकीटं मिळतात, किती संधी त्यांच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिली जाते, किती निधी दिला जातो, निधी मिळतो का नाही मिळत, पदं कुठली मिळतात, पालकमंत्री पद मिळतं का नाही मिळत, ह्या सर्वांवर चर्चा झाल्यानंतर परत ते प्रेमात पडतात, परत नाराजगी होणार आहे. पण काही झालं तरी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर कितीही प्रेमाचे संबंध त्यांचे असले तरी त्यांचं राजकीय डिवोर्स 100% त्या ठिकाणी होईल. आणि हे तिन्ही पक्ष वेगळे राहून बीजेपी विरुद्ध इतर पक्ष अशी ही लढत येणारी लोकसभा आणि विधानसभा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते. हे बघा, एक विषय आहे, मगर जो परिवार आहे म्हणजे माझे सासरे असतील नाहीतर त्यांचा सगळा परिवार असेल, त्यांनी या जगाला या देशाला दाखवून दिलं की शेतकऱ्याची जमीन विकत न घेता शेतकऱ्याला आपण डायरेक्टर कसं बनवू शकतो, शेतकऱ्याला भागीदार कसं बनवू शकतो. आणि हा जो मॉडेल आहे हा फक्त काय महाराष्ट्रात चर्चेत नाही, हा पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा या मॉडेलची स्तुती केलेली आहे, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेली आहे. त्यामुळे दमानी यांना मला एवढंच सांगायचं आहे की टार्गेट करत असताना जरा अभ्यास करून तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करा. विषय राजकीय लोकांचा असेल तर राजकीय विषयावर चर्चा करायला आम्ही सर्वजण तयार आहोत. पण फक्त कुठल्या तरी परिवाराला त्याच्यामध्ये अडकवायचं नाही तर त्या बाबतीत ती चर्चा करून आणायची, हे जर त्या ठिकाणी करत असतील तर हे योग्य नाही. राहिला प्रश्न निलेशराव मगरांचा, त्यांचे व्यक्तिगत काय व्यवहार होते, कोणाबरोबर व्यवहार होते हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे कुणीतरी कुठल्या तरी कंपनीमध्ये डिरेक्टर आहे आणि त्यांनी जर व्यक्तिगत जीवनामध्ये कुठली तरी त्या ठिकाणी काही डील केला असेल नाही तर कॉन्ट्रॅक्ट केला असेल तो त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो. त्यामुळे पुरावे असल्याशिवाय त्या ठिकाणी कुठेही बोलू नये. आणि दमानिया मॅडमला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही बोलत असताना थोडं स्पष्टपणे बोलणं फार महत्त्वाचं आहे. उगाच अस्पष्ट बोलत असताना कुठल्या तरी कंपनीचं नाव त्या ठिकाणी खराब होत असेल नाही तर काही लोकांची चांगली प्रतिष्ठा खराब होत असेल तर हे कोणालाही त्या ठिकाणी पटणार नाही. राजकीय टीका टिप्पणी करत असताना स्पष्ट बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे. निलेश मगर व्यक्तिगत त्यांच्याबद्दल तुम्ही बोलत असाल तर त्यांच्याबद्दलच तुम्ही त्या ठिकाणी बोलावं, उगाच दुसऱ्या कंपनीला याच्यामध्ये उडलं जाऊ नये असं आमचं सगळ्यांचं मत आहे.